गोंदियामध्ये नाना पटोलेंना मोठा धक्का। काँग्रेसचे जिल्हा महासचिव नीलम हलमारे करणार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। शिक्षण मंत्री असर मुश्रीफांच्या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात। जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम। पंढरपूर यात्रेमध्ये गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान संगणक प्रणाली तयार करण्यासाठी प्रयत्न आणि प्रस्ताव। तर राज्य सरकारकडे 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव। मुंबईतील आर्थर रोड कारागृह हाऊसफुल। आर्थर रोड कारागृहात कैद्यांना ठेवण्यासाठी जागाच नाही। 999 कैदी क्षमता असताना 3000 पेक्षा अधिक कैदी बंदिस्त। नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। 1 कोटीपेक्षा अधिकचा मद्यसाठा भरारी पथकानं केला जप्त। पालघर जिल्ह्यातील पाणथळ जागांमध्ये देशी विदेशी पक्ष्यांचे थवे। जुलै ते सप्टेंबर हा पक्ष्यांचा वेणीचा हंगाम। पाणथळ भागांमध्ये बदकांचं अस्तित्व। लातूरमधील उदगीरमध्ये बर्ड फ्लूनं कावळ्यांचा मृत्यू। भोपाळ प्रयोगशाळेचा अहवाल समोर, तर अहवालानं लातूर जिल्ह्यात खळबळ। पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागासह प्रशासन देखील आता अलर्ट मोडमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसच असुरक्षित। वाहतूक पोलिसाला चाकूचा धाक दाखवत धमकावलं। 20 दिवसात 3 घटना समोर। विजेच्या झटक्यानं 15 वर्षीय मुलाचा मृत्यू। मुलाच्या मृत्यूला महावितरण जबाबदार। कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात याचिका। जळगावमध्ये हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू। जुन्या वादातून 2 गटात हाणामारी। तरुणाची धारदार शस्त्रानं करण्यात आली हत्या। हाणामारीमध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी। गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तरुणी आणि पायलटचा मृत्यू। तर आयोजन करणाऱ्या कंपनीकडे वैध परवानगी नसल्याचं वास्तव समोर। रत्नागिरीतून एका बांगलादेशी महिलेला अटक। बांगलादेशी महिलेनं बनावट कागदपत्र तयार केल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न। गेल्या 5 वर्षापासून महिला रत्नागिरीमध्ये राहत असल्याची धक्कादायक माहिती। वर्ध्यात दुचाकी चोरी प्रकरणी 2 जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 3 दुचाकी जप्त। आष्टी पोलिसांची कारवाई। पुणे पंढरपूर मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात। अपघातामध्ये चालक गंभीर जखमी, तर एका खासगी रुग्णालयामध्ये चालकावर उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।